सर्वात पहिले काय करायचं, ज्यावर समायोजना आहे त्यावर एक एक नंबर टाकून घ्यायचा. चला, पहिल्या नंबरची समायोजना वाचा. कशाची आहे? सवर्ण स्कंद. मग शोधा पटकन क्वेश्चन मध्ये सवर्ण स्कंद आहे काय? मग सोडून द्या, नंबर टाकू नका. सेकंड नंबरची काढा, वेतन. मग वेतन आहे का पहा त्याच्यात, टाका त्याच्यावर नंबर 2. जोडणार आहे. चला, नंबर 3 वाचा. घसारा आकार. कायच्या कायच्यावर आकार म्हणजे यंत्र आणि चला, यंत्र आहे का पहा, मोटार आहे का पहा, टाका. दोन्ही याच्यावर नंबर टाका. कोणता टाका? 3 नंबर. दोन्ही याच्यावर, यंत्रावर पण मोटारवर पण. नंबर 4 वाचा. छपाई. मग शोधा त्याच्यात छपाई आहे का, टाका त्याच्यावर नंबर 4. टाकले. चला, नंबर 5 काढा. भागीदारांच्या भांडवलावर वार्षिक 5% व्याज आकारा. कायच्यावर? मग भांडवल आहे का शोधा त्याच्यावर. आहे, त्याच्यावर टाका नंबर 5. टाकला. हा, सर्वात पहिले काय करायचं, ज्याच्यावर समायोजना आहे त्याच्यावर एक एक नंबर टाकून घ्यायचा. टाकला का आपण नंबर. चला, किती खाते बनतात? 3. कोणकोणते? व्यापार खाते, नफा तोटा खाते, ताळे खाते. व्यापार खात्यात काय लिहायचं? विवरण रक्कम. विवरण रक्कम. त्याच्यात काय लिहायचं? विवरण रक्कम. विवरण रक्कम. पण ताळेबंदात लिहिताना काय लिहायचं? देयता रक्कम, संपत्ती रक्कम. समायोजनेचे सगळ्यात पहिले नंबर टाकायचे. आता एक एक नोंद पाहतो, कोणती नोंद कोणत्या खात्यात येते शोधायचं. तर खर्च मी तुम्हाला किती प्रकारचे सांगितले आहे? 2. काही खर्च कारखान्याचे असते. कायचे असते? कारखाना म्हणजे फॅक्टरीचे खर्च कुठं घ्यायचे? व्यापार खात्यात. आणि कार्यालयाचे खर्च कुठं घ्यायचे? कार्यालय म्हणजे ऑफिस. हा, फॅक्टरी रिलेटेड खर्च कुठं घ्यायचे? व्यापार. कारखान्याचे खर्च गेले व्यापार खात्यात, कार्यालयाचे खर्चही नफा. आणि ताळेबंदात काय जाईल? संपत्ती. बरोबर. करू चालू. नावे बाजूपासून चालू. पहिली नोंद आहे प्रारंभ स्कंद. लिहू नका, नंतर लिहून घ्या. प्रारंभ स्कंद येत असते व्यापार खात्याच्या नावे बाजूला पहिल्या नंबर. कुठे घ्यायचा प्रारंभ स्कंद? व्यापार खात्याच्या नावे बाजूला पहिल्या नंबर. किती आहे प्रारंभ स्कंद? 23,000. चला, प्रारंभ स्कंदानंतर आगत वाहन आणि निर्गत वाहन. वाहन खर्च, गाडीचं किती खर्च आहे? वाहन खर्च 2. आगत वाहन हा माल आणण्याचे खर्च कुठे घ्यायचे? व्यापार खात्यात. आणि त्याच्याच खाली आहे निर्गत वाहन हा माल नेण्याचे खर्च कुठे घ्यायचे? चला, आगत वाहन हा कायचा खर्च आहे? 4,000. किती? 6,000. आणि निर्गत वाहन हा कायचा खर्च आहे? नेण्याचा खर्च कुठे घ्यायचा? सांगा किती? 4,500. दोन्ही खर्च समजले काय? आगत वाहन हा माल आणण्याचा खर्च, त्याला कुठे घ्यायचं? व्यापार खात्यात. निर्गत वाहन हा माल नेण्याचा खर्च, त्याला कुठे घ्यायचं? नफा खात्यात. राहील काय लक्ष म्हणा? असं तुम्ही कालही म्हटलं होतं, आज विसरल्या. आगत वाहन हा माल आणण्याचा खर्च कुठे गेला? निर्गत वाहन हा माल कुठे गेला? आगत निर्गत नंतर आहे विक्री. पण खरेदी मधून मायनस काय करायची? खरेदी मधून मायनस काय करायची? खरेदी करा. विक्रीतून मायनस काय करायची? कोणती परत आली? कायच्यातून मायनस होईल? विक्री कुठे येत असते? व्यापार खात्याच्या जमा बाजूला. पहिले विक्रीची रक्कम पहा किती आहे? 263. आता विक्री परत किती आहे पहा? 3,000. याच्यातून काय करायचे? बाहेर येते 2,60,000.
विक्रीतून मायनस काय करायची? राहील लक्ष म्हणा. विक्री कुठे येते? त्यात जमा बाजू. विक्री परत नंतरची नोंद. डाक व तार याचं दुसरं नाव आहे अजून एक पगार. पोस्टासाठी झालेला पोस्टाचा खर्च फॅक्टरीचा होय का ऑफिसचा होय? कुठं घेऊ सांगा? नफा तोट्याच्या डाक व तार. किती? 3000. पुढची नोंद कसर. दिली म्हणते का मिळाली म्हणते? कसर म्हणजे डिस्काउंट. नाव ऐकलंय ना? कसर दिली का कसर मिळाली? मग काहीच नसन तर आपला नियम लक्षात ठेवायचा. नावे बाजूले जर आलं तर आपला खर्च, जमा बाजूले आलं 23 शिकलो ना आपण पहिले. ही नोंद कोणत्या बाजूले आली? नावे बाजूले काय येत असते? तेरजेचा थांबा. तेरजेच्या नावे बाजूले काय येत असते? संपत्ती. मग हे कसर संपत्ती होईल काय आपली? डिस्काउंट संपत्ती असते काय? नाही. डिस्काउंट काय असत? खर्च. या कारखान्याचा खर्च होय का कार्यालयाचा होय? कारखान्याचा. अबे डिस्काउंट कुठे भेटत असते? फॅक्टरीत नाही. मग कुठे घेऊ? नफा तोट्या. वाचलं नाही तुम्ही अजूनही? सांगा कसं? 2000. फॅक्टरी देवा डिस्काउंट नाही. नंतर बँकेत रोख. काल आलो होतो. आपल्या बाबाचे पैसे बँकेत आहे आणि बँकेतला पैसा आपली कुठं जाईल? ताळेबंदाच्या. सांगा बँकेत रोख 21. पुढची नोंद खरेदी कुठे येत असते? दुसऱ्या नंबर. कुठं घ्यायची? दुसऱ्या नंबर. अबे कुठं? दुसऱ्या नंबर. आणि खरेदीतून मायनस करायची पहिले खरेदी पहा किती आहे? 174. आणि यातून खरेदी परत किती आहे? 4000. तर बाहेर येते 170. याच्या दोन नोंदी करायच्या काय? नाही. पक्का? कोण नाही? समायना नाही. खरेदी नंतर मजुरी समजते? मजुरी फॅक्टरीतल्या लोकांना भेटते का ऑफिस मधल्या? मजुरी कुठे घ्यायचं? व्यापार खात्यात. किती आहे मजुरी? समायना आहे का त्याच्यावर? नोंद किती करायची? 1. मजुरी नंतर आहे वेतन. वेतन म्हणजे आता सांगा पगार कोणाला देत असते? म्हणजे ऑफिस वाले. आणि ऑफिसचे खर्च कुठे घ्यायचे? नफा तोट्यात. वेतन पहिल्या नंबरवर लिहायचं. वेतनाची रक्कम आहे 21,000 आणि याच्यावर एक समायोजन. मग याची रक्कम बाहेर काढायची नाही. याची आपण रक्कम बाहेर का घेतली नाही? कारण त्याच्यावर एक समायोजन. वेतनाची रक्कम किती आहे? 21,000. त्याच्यावर नंबर कोणता टाकलाय? दुसरी समायोजन आहे त्याच्यावर. वाचू काय? वेतनाचे 4000 रुपये देणे बाकी आहे. म्हणजे पैसे अजून द्यायचे आहे. याला काय म्हणतात? अदत्त. काय म्हणतात? अदत्त. आणि आपण पैसे जास्तीचे दिले आहे त्याला काय म्हणतात? पाठ झालं पाहिजे म्हटलं तुम्ही. आपण वेतन किती दिले? 21,000. किती पैसे द्यायचे आहे? द्यायचे आहे म्हणजे पैसे काय आहे? अदत्त. आणि अदत्त त्याच्यात काय करायचं? 21 आणि 4 25. हे झाली अदत्तची. अदत्त म्हणजे अदत्त असलं तर काय करायचं? आणि दुसरी नोंद कुठं करायची? पाठ झालं पाहिजे. 4 नोंदी शिकवल्या होत्या मी काल. अदत्त, पूर्वदत्त, घसारा, सवरण स्कंद. अदत्त म्हणजे द्यायचे. अदत्त काय करायचं? दुसरी नोंद करायची अदत्त वेतन. तिकडे प्लस किती केले? 4,000. इकडे किती लिहायचे? 4,000. अदत्त समजलं? चला वेतनानंतर धनगृह.
ऋणको म्हणजे कोण? कस्टमर म्हणतो ना आपण त्याला ग्राहक. कस्टमर कडून पैसे घ्यायचे आहे, मग ते पैसे कधी ना कधी आपल्या जवळ येईल. मग ऋणको आपली काय आहे? संपत्ती. आणि धनको म्हणजे कोण? आणि द्यायचे आहे म्हणजे आपली काय? ऋणको आपली काय झाली? संपत्ती. आणि धनको आपली काय होते? सांगा ऋणकोची रक्कम सांगा. 50. ऋणको नंतर यंत्र. यंत्र म्हणजे मशीन. यंत्र म्हणजे आणि यंत्र आपली काय आहे? संपत्ती. कुठं जाईल? आणि यंत्रावर समायोजना. मग याची रक्कम बाहेर काढायची नाही. यंत्राची रक्कम आहे 80,000 आणि याच्यावर समायोजना कशी आहे ते वाचू. तर पहिल्या तिसऱ्या नंबरची आहे घसारा. यंत्रावर किती टक्के? 5%. घसारा समजला? वस्तूच्या नेहमीच्या वापरामुळे वस्तूच्या मूल्यात झालेली घट किंवा झीज म्हणजे उदाहरणार्थ मोबाईल फोन घेतला होता आपण. नवीन मोबाईल 20,000चा आहे. 1 वर्ष तो मोबाईल यूज केला तर त्याची प्राइस कमी होते का वाढते? म्हणजे मोबाईल मध्ये काय झाली? घट. याला म्हणतात घसारा. काय म्हणतात? घसारा. आणि घसारा हा संपत्ती मधून काय करायचा? का प्लस मायनस. घट झाली म्हणजे काय होईल? मायनस. किती टक्के घसारा घ्या म्हणजे? 5%. काढता येते 5%. चला किती होईल? 4,000. बाहेर आले 76. हे झाली घसाऱ्याची पहिली नोंद. घसारा संपत्ती मधून काय करायचा? मायनस. आणि याची दुसरी नोंद नफा तोटाच्या नावे. हे असं लिहायचं घसारा आणि अंडरलाइन करून लिहून घ्यायचं कायचा आहे? यंत्र. तिकडे बा किती काढला? 4,000. मग इकडे किती लिहायचं? 4,000. घसाऱ्याच्या दोन नोंदी समजल्या? अदत्त म्हणजे अदत्त काय करायचं? दुसरी नोंद. पूर्वदत्त काय करायचं? दुसरी नोंद. संपत्ती. आता शिकलो आपण घसारा. अर्थ समजला? वस्तूच्या नेहमीच्या वापरामुळे वस्तूच्या मूल्यात झालेली घट किंवा झीज म्हणजे घसारा. चला घसाऱ्याच्या नोंदी किती झाल्या? 2. हा शिवानी सांगते. घसाऱ्याच्या नोंदी पाहिजे तुम्हाला? सांगा किती नोंदी झाल्या? 2. काय झाल्या? असं सांगा ना. मग मी कसं सांगतो? घसारा ह्या संपत्तीमधून कायच्यातून? संपत्तीमधून. दुसरी नोंद कुठं करायची? घसारा अंडरलाइन करून लिहायचं संपत्तीचं नाव. किती काढला तिकडे? 4,000. इकडे किती घ्यायचा? 4,000. नाही बसलं? नसन बसलं तर अजून एक चान्स आहे. त्याच्याच खाली पुढची नोंद पहा. मोटार. मोटार आपली संपत्ती. गाडी आहे आपल्या घरी. गाडी आपली काय आहे? संपत्ती. 50,000. आणि याच्यावर पण काय आकारा म्हणते? आता किती टक्के म्हणते? आत्ताच शिकलो आपण घसारा हा संपत्तीतून काय करायचा? मायनस. प्लस करा. किती टक्के? 10%. किती टक्के? 10%. 10% काढता येते सगळे? 10% किती होईल? 5,000. यातून काय करायचे? मायनस. बाहेर आले 45. हे झाली घसाऱ्याची पहिली नोंद. घसारा ह्या संपत्तीतून काय करायचा? मायनस. दुसरी नोंद नफा तोट्याच्या नावे बदलला. पहिला घसारा कायच्यावर काढला? यंत्र. दुसरा त्याच्याच खाली घेऊ कायच्यावर आहे? मोटार. किती काढला पहा तिकडे? 5,000. मग इकडे किती घ्यायचा? 5,000. बसलं? चला मोटारी नंतर आहे ख्याती.
ख्याती आपली संपत्ती आहे कोणती? ख्याती म्हणजे नावलौकिक, प्रसिद्धी, पॉप्युलॅरिटी. विराट कोहली. व्हेरी गुड. सांगा ख्याती. याच्यातच हुशार आहे तुम्ही. दात काढण्यात बयकली पेस्ट लावता चालले इथं वंगळल्या तोंडाच्या. ख्याती काय आहे? कोणती? म्हणजे जे दिसत नाही. चला ख्याती नंतर छपाई. कागद पत्र छापण्यासाठी झालेला खर्च. बाबू हे जे कागद आपण छापतो हे कारखान्यात वापरतो का कार्यालयात? कार्यालयाचे खर्च कुठे घ्यायचे? छपाई व लेखन. किती? आणि याच्यावर एक समायन आहे. मग याच्या नोंदी किती करायच्या? 2. अदत्त आठवते का तुम्हाला? अदत्त म्हणजे अदत्त काय केलं? दुसरी नोंद कुठे गेली? देयता बाजूला. आता छपाईची रक्कम किती आहे? 7,000. त्याच्यावर समायोजना अशी आहे का छपाई मधील 2,000 रुपये आगाऊ दिलेले आहे. आगाऊ म्हणजे जास्तीचे. आपण म्हणतो कोणी हे पोट्टी लय आगाऊ आहे म्हणता ना. आगाऊ म्हणजे जास्तीचे. आणि जास्तीचे म्हणजे अदत्त. अदत्त भाग आहे त्याच्या उलट. अदत्त काय करायचं? दुसरी नोंद. पूर्वदत्त काय करायचं? किती पूर्वदत्त आहे म्हणे? मग बाहेर किती आले? अदत्त दुसरी नोंद. पूर्वदत्त दुसरी नोंद. पूर्वदत्त छपाई तिकडून मायनस किती केले सांगा. मग इकडे किती घ्यायचे? फसले काय? अदत्त पूर्वदत्त. अदत्त म्हणजे देणे बाकी आहे. अदत्त काय करायचं? दुसरी नोंद. पूर्वदत्त म्हणजे जास्तीचे देणे. पूर्वदत्त काय करायचं? दुसरी नोंद. संपत्ती. घसारा समजला? घसारा संपत्तीतून काय करायचा? दुसरी नोंद. नफा तोट्याच्या. चला छपाई नंतर अंकेक्षक शुल्क म्हणजे हिशोब तपासण्याचा खर्च. आपला हिशोब कोण तपासते? फॅक्टरीत असते का ऑफिसात असते? ऑफिसाचे खर्च कुठे घ्यायचे? अंकेक्षक शुल्क. किती? 5,000. नावे बाजू संपली. आता कोणती बाजू? चला जमा बाजूले पहिली नोंद. इथं बा विक्री कुठे गेलो? विक्रीतून मायनस केली आहे नोंद. नंतर आहे खरेदी. खरेदीतून मायनस खरेदी कुठे येते? खरेदीतून मायनस म्हणजे नोंद झाली आहे. नंतर ऋणको म्हणजे कोण? आपली काय होती? धनको म्हणजे कोण? हे आपली काय आहे? सांगा. खोटी. याच्या दोन नोंदी येईल का मग? पक्का. धनको नंतर. आता सांगा बाबू कमिशन दिले का कमिशन मिळाले? काहीच नाही. मग काय सांग? खर्च कुठं घेऊ? नावे बाजू का जमा बाजू? नावे. कुठं येईल? नफा तोट्याच्या. त्याचं ऐकलं ना कार्तिकचं? तुम्ही सांगा तुमच्यात दम आहे काय? का बायकाची धंदे आहे आता? मग गेलो नका त्याच्यात रेकॉर्ड देऊ सगळं. हा सांगते कोणी? मग पहिले तुम्हाला 30 शिकवली ना, ते कायसाठी शिकवली? नोंद कोणत्या बाजूला आली? मग तेरजेच्या जमा बाजूला खर्च येत असते काय? मोठा का भाऊजीचा? तेरजेच्या कोणत्या बाजूला आहे नोंद?
जमाले काय येत असते? कॉमर्स घ्या चालले तिथं काय आहे आपलं कसं काय बाबू? जमा बाजूला लिहिले का नोंद? जमा बाजूला काय येत असते? देयता किंवा उत्पन्न येते. मग कमिशन आपली देयता होऊ शकते काय? नाही. मग आपलं काय असेल? सगळे उत्पन्न कुठे येते? नफा तोट्याच्या जमा बाजूला. काल असं सांगितलं कमिशन मिळाले, भाडे मिळाले, व्याज मिळाले, कसर मिळाली. मिळालं म्हटलं तर आपलं काय करायचं? उत्पन्न. आणि उत्पन्न कुठं घ्यायचे? सांगा किती? कमिशन नंतर अधिविकर्ष काल आलं होतं. बँकेकडून तात्पुरतं घेतलेलं कोणतं लोन? शॉर्ट टर्म लोन. शॉर्ट टर्म असो किंवा लोन कधी ना कधी वापस द्यास लागते. म्हणजे आपली काय आहे? बँक अधिविकर्ष. किती? 22,000. बँक अधिविकर्षानंतर भांडवल खाते. आठवते काय? चला भांडवल कुठं घ्यायचं? ताळेबंदाच्या देयता बाजूला पहिल्या नंबरवर. आणि भांडवलाची रक्कम कधीच बाहेर काढायची नाही. कसं लिहायचं? भांडवल अंडरलाईन करून पहिला भागीदार कोण? अमरचं भांडवल किती आहे? 90,000. याच्या खाली 2-3 रेषा ब्लँक सोडून द्यायच्या. दुसरा कोण? अकबरचं भांडवल किती? याच्या खाली सुद्धा 2-3 रेषा ब्लँक. भांडवलाचे पैसे बाहेर काढायचे नाही फक्त. आणि भांडवलावर आज आपण समायोजन शिकणार आहे. त्याच्यावर नंबर टाकलाय काय? त्याच्यावर समायोजन आहे. आज नवीन आली वाचू. भागीदारांच्या भांडवलावर वार्षिक 5% व्याज आकारा. कायच्यावर? भांडवलावर. काय आकारा? किती टक्के? 5%. कशावर? पहिल्या भागीदाराचं भांडवल किती आहे? 90. याच्यावर किती टक्के? 5% काढता येते. 90,000च्या 5% होईल 4,500. दुसऱ्याचं भांडवल किती आहे? याच्यावर किती टक्के? चला 5% आकारा 3,500. टक्के कुठून काढले समजले? भागीदाराच्या भांडवलाचं व्याज त्यांच्या भांडवलात प्लस करायचं. काय करायचं? हे झाली भांडवलाच्या व्याजाची पहिली नोंद. भांडवलाचं व्याज त्यांच्या भांडवलात काय करायचं? इथं झाले 94,500, इथं झाले 73,500. हे झाली भांडवलाच्या व्याजाची पहिली नोंद. भागीदाराच्या भांडवलाचं व्याज त्यांच्या भांडवलात काय करायचं? आणि दुसरी नोंद नफा तोट्याच्या नावेवर. भांडवलावर व्याज आणि अंडरलाईन करून लिहायचं ज्याचं व्याज त्याच्या नावावर. पहिला कोण? दुसरा कोण? अमरचे 4,500, अकबरचे 3.5. हे झाली भांडवलाच्या व्याजाची दुसरी नोंद. कायचं व्याज शिकलो? भांडवलाचं व्याज. भांडवलात काय करायचं? दुसरी नोंद कुठं करायची? ज्याचं व्याज त्याच्या नावावर. नोंद समजली? चला भांडवलानंतरची नोंद पहा. झाल्या? आता राहिल्या समायोजन. किती समायोजन होत्या? मी सांगतो एकदा लक्ष द्या. अदत्तवाली समजली काय? अदत्त म्हणजे अदत्त काय करायचं? दुसरी नोंद ताळेबंदाच्या बरोबर आहे. पूर्वदत्त काय करायचं? पूर्वदत्त म्हणजे अदत्तच्या उलट. अदत्त प्लस होते, दुसरी देयता बाजूले. पूर्वदत्त मायनस होते आणि दुसरी घसारा समजला? घसारा ह्या संपत्तीतून काय करायचा? यंत्राचा घसारा यंत्रातून मायनस, मोटारचा घसारा मोटारीतून मायनस.
त्याच्यातून काय करायचा मायनस. आणि दुसरी नोंद कुठं करायची परसात सगळेले भेटल. मी सांगू घसारा संपत्तीतून काय केला दुसरी नोंद कुठं करायची घसारा अंडरलाईन करायचं. कोणाचा घसारा किती आहे सगळं एका खाली एक लिहित आणायचं. यंत्राचा एवढा मोटारचा एवढा झालं. आज नवीन शिकलो आपण भांडवलाचं व्याज. भांडवलाचं व्याज कायच्यावर काढलं म्हणजे भांडवलावर. व्याज कायचं होतं भांडवलाचं व्याज कायच्यावर काढलं भांडवलावर. अमरचं अकबरचं. भांडवलाचं व्याज त्यांच्या भांडवलावर काय करायचं काय करायचं आणि दुसरी नोंद कुठं करायची नावे बाजूला असं लिहायचं भांडवलावर ज्याचं व्याज त्याच्या नावानं लिहून घ्यायचं. 4 झाले. आता एकच राहिली आहे पहिल्या नंबरची. सवरण स्कंदाचे मूल्य 62 होते. कोणत्या स्कंदाचे प्रारंभक स्कंद म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला. आणि ह्या स्कंद कोणता आहे सवरण म्हणजे वर्षाच्या शेवटचा. हे समाजना कंपल्सरी आहे. हे समाजना आपल्याला रोजच शिकायचे आहे. कोणता स्कंद याच्या नोंदी किती करायच्या काऊन मग आता काल सांगितलं होतं सवरण स्कंदाच्या नोंदी आठवते काय थांबा जान्हवी सांगतो. चला आज सांगून देतो हा. उद्या सगळे पाठ झाल्या पाहिजे. सवरण स्कंदाची पहिली नोंद करायची व्यापार खात्याच्या जमा. सवरण स्कंद 62 हे झाली याची पहिली. दुसरी नोंद करायची ताळेबंदाच्या संपत्ती. सवरण स्कंद होईल काय पाठ सवरण स्कंदाच्या किती नोंदी झाल्या पहिली कुठे झाली जमा आणि दुसरी ताळेबंदाच्या चला अजून कोणती नोंद राहिली सांगा कोणतीच नाही. मग आता आपण बेरजा करू. नफा येते तोटा येते हे काढू नंतर आरामात लिहून घ्या. पहिले कोणतं खातं बंद करायचं आणि बेरीज करताना काय करायचं बाई पहिले जमा बाजूची बेरीज करायची. कोणत्या बाजूची चला जमा बाजूची बेरीज होते 3,22,000 बरोबर आहे ना रे. आता नावे बाजूची करू 22 ना. आता कोणत्या बाजूची करू पण इथं लिहायची काय इकडे साइडला लिहू. पहिला 0 दुसरा 0 तिसरा 0. आता नंबर चौथा 2 आणि 6 8 8 आणि 3 11 11 शी 1 हातचा आला 1. आता नंबर 5 1 आणि 2 3 3 आणि 7 10 10 आणि 2 12 12 शी 2 हातचा आला 1 1 आणि ह्या 1 2 2,21,000. बाबूरे 3,22,000 मोठे आहे का 2,21,000 मोठे आहे 3,22,000. मोठी बेरीज तो निघलेली आहे 3,22 3,22 याच्यातून हे बाजू चला 3,22 मधून 2,21 मायनस उरले 1,01,000. इकडे उरण का तिकडे कमी पडत नावे कमी पडत. याला नाव द्यायचं सकल नफा. काय नाव द्यायचं सकल नफा. कंसात लिहायचं नफा तोटा खात्यास स्थानांतरित. कोणत्या खात्यास नफा तोटा खात्यास. म्हणजे पहिल्या अकाउंट मध्ये आपल्याला झालं प्रॉफिट. नफा म्हणजे प्रॉफिट पहिलं अकाउंट संपलं. आता काय करायचं हा नफा कोणत्या खात्यात घ्यायचा नफा तोट्यात. कुठं होता हा नफा नावे बाजूले याले घ्यायचा खाली नाही लिहायचा पहिल्या नंबरवर लिहायचा जमा बाजूले. काय नावाने लिहू सकल नफा. किती रुपये
1,01,000 आणि कंसात लिहायचं खाली व्यापार खात्यामधून. कोणत्या खात्यातून लिहून? आता हे खातं बंद. 1,01,000 आणि 8,000 1,09,000. जमा बाजू किती झाली? आता हे बाजू करू, पण इथं लिहायची इकडे साइडला लिहून. पहिला 0, दुसरा 0, तिसरा पाहिला. 5 आणि 5 10, 5 15, 5 20, 20 0, आजचे आले 2. 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, 9 आणि 5 14, 14 आणि 5 19 आणि 5 24 आणि 4 28 आणि 2 30 आणि 3 33 आणि 4 37 आणि 5 42. 42. 42 शी 2 कॅरी किती झाले? 4. किती नंबर झाले? 4. आता नंबर हातचे किती आहे? चला 4. 4 आणि हे 2 6 62. आता सांगा 1,09,000 मोठे आहे का 62,000 मोठे? 1,09,000. मोठी बेरीज दोन्ही इकडे लिहायची. 1,09,000 1,09,000. यातून हे बेरीज काय करायची? चला 1,09,000 मधून 62,000 मायनस 9 मधून 2 गेले 7, 10 तून 4 6 गेले 4, हातचा आला 1, 1 मधून 1 गेला 0. किती उरले? 47. इकडे कमी पडलं का तिकडे कमी पडलं? लहान बाजू कोणती होती? लहान बाजूला कमी ना? किती कमी आली? 47. याला नाव द्यायचं शुद्ध नफा. काय नाव द्यायचं? शुद्ध नफा. आणि हा शुद्ध नफा भागीदारांना डिवाइड करून द्या. मग भागीदार कोण कोण होते? अमर आणि अकबर. आणि चला प्रमाण त्यांचं क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं. वरचं वाक्य वाचा सगळ्यात पहिलं. अमर आणि अकबर समान प्रमाणाचे भागीदार आहेत. कोणत्या प्रमाणाचे? समान म्हणजे इक्वल 50-50. आणि चला नफा किती झाला? 47. दोघांना वाटून द्यायचा अर्धा अर्धा. 23,500 23,500. किती होईल? 23,500. वाटून दिलेले पैसे बाहेर काढायचे नाही. हे आपण बाहेर पहिलेच घेतले आहे 47,000. हेच वाटले ना आपण? हे बाहेर काढून काढतो हे अंदर ठेवा. म्हणजे आपल्याला टोटल नफा किती झाला? 47. यातला अमरनं किती घेतला? अर्धा अर्धा. म्हणजे अमरचा एवढा अकबरचा एवढा. आता ह्या जो नफा आला बघू, हा नफा त्यांच्या भांडवलात काय करायचा? मग अमरचा नफा अमरच्या भांडवलात, अकबरचा नफा अकबरच्या भांडवलात. त्याला नाव द्यायचं शुद्ध नफा. चला अमरचा नफा किती होता? 23,500. आता हे पैसे बाहेर काढून घेऊ. 0 0, 5 आणि 5 10 0 8 चा 1, 4 4 8, 9 2 11, 1,18,000. दुसऱ्याचा शुद्ध नफा किती? 23,500. हे याच्यात प्लस करून 0 0 0, 5 आणि 5 10 0 8 चा 1, 6 आणि 7, 9 2 7. बेरीज झाली 97,000. भांडवल बाहेर काढलं. आता पहिले देत आहोत. पहिला नंबर 0, दुसरा नंबर 0, तिसराही नंबर 0. आता नंबर 4 आणि 8 12, 12 आणि 2 14, 14 आणि 7 21, 21 आणि 8 29, 29 शी 9, हातचे आले 2, 2 आणि 4 6, 6 आणि 2 8, 8 आणि 9 17, 17 आणि 1 18, 18 शी 8, हातचा आला 1. किती नंबर झाले? 5. आता कोणता? 6वा. हातचा किती आहे? 1 आणि 1 2,89,000. 2,89,000. आता इकडची बाजू. पहिला 0, दुसरा 0, तिसरा 0. आता नंबर 14. 2 आणि 2 4 आणि 5 9 आणि 5 14 आणि 6 20 आणि 8 28 आणि 1 29, 29 शी 9, हातचे आले 2. किती झाले? 4. आता नंबर हातचे किती आहे? 2. पाचवा पाहिजे हा. 2 आणि 6 8, 8 आणि 2 10, 10 आणि 4 14, 14 आणि 7 21, 21 आणि 5 26 आणि 2 28. 289.
दोन्ही बाजूची बेरीज सारखी आली पाहिजे. आली का आपली? चला पटापट लिहून